दोन गुन्हेगारी टोळ्या सांगली जिल्ह्यातून हद्दपार. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची कठोर कारवाई. सांगली जिल्ह्यातील दोन कुख्यात गुन्हेगारी टोळ्यांवर पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी यांनी कठोर हद्दपारीची कारवाई केली आहे. कुंडल पोलीस ठाणे हद्दीतील प्रदीप जाधव टोळीस 2 वर्ष तर ईश्वरपूर पोलीस ठाणे हद्दीतील आकाश पाटील टोळीस 3 महिने सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. टोळी 1 कुंडल 2 वर्ष हद्दपार. प्रदीप वीरसिंग जाधव वय 23, ओंकार हनुमंत बोडरे वय 21, संदीप वीरसिंग जाधव वय 24, सर्व राहणार तुपारी वसाहत पलूस, तालुका पलूस, जिल्हा सांगली. या टोळीवर 2022 ते 2025 या काळात बलात्कार, घातक हत्याराने दुखापत, चारचाकी व मोटरसायकल चोरी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. टोळी 2 ईश्वरपूर 3 महिने हद्दपार. आकाश हनुमंत पाटील वय 24, स्वागत लक्ष्मण शिंदे वय 22, अक्षय विकास मोरे वय 31, आशिष हनुमंत पाटील 24, समीर अमीर खानजादे 25, सर्व राहणार अशोकनगर साखराळे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. या टोळीवर 2020 ते 2021 या काळात अल्पवयीन मुलीचे अपहरण, मारहाण, जीवे मारण्याची धमकी, घातक हत्याराने दुखापत व बेकायदेशीर विदेशी दारू बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. कारवाईत सहभागी पथक माननीय पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले तासगाव, अरुण पाटील ईश्वरपूर, पोलीस निरीक्षक संजीव झाडे LCB सांगली, संदीप पाटील ईश्वरपूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश काशीव कुंडल, पोलीस हेड कॉन्स्टेबल बसवराज शिरगुपी, दीपक गट्टे, राज हांड, निलेश यादव, विशाल साळुंके कुंडल यांनी भाग घेतला. गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढण्यासाठी यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.